नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरण हे 87% भरलेलं आहे। यामुळे नाशिककरांना दिलासा मिळालाय आणि बळीराजाही सुखावला। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू होती। त्याचा परिणाम म्हणजे इथलं गंगापूर धरण हे 87% भरलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय, त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। त्यामुळे नाशिककरांची पाणी टंचाईची समस्या मिटलेली आहे। तर गंगापूर धरणावरून याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिककरांची पाणी टंचाईची समस्या ही सध्या मिटलेली आहे। याचं कारण म्हणजे नाशिक जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण हे 87% वर येऊन पोहोचलेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आता धरणातून हा विसर्ग केला जातोय। खरं तर 1500 क्युसेकने विसर्ग केला जातोय। हे जे पाणी आहे हे थेट गोदा पात्रात चाललेलं आहे आणि हेच पाणी पुढे मराठवाड्याच्या दिशेने जायकवाडी धरणामध्ये जाणार आहे। एकूणच जर बघितलं तर नाशिककरांची पाणी कपातीची जी समस्या होती ती आता मिटलेली आहे आणि नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मुबलक असा पाणीसाठा हा उपलब्ध झालेला आहे। 87% पाणीसाठा हा सध्या नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये आहे। तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने पाण्याची जी टक्केवारी आहे ती देखील वाढण्याची शक्यता आहे। आता जरी शहरात पाऊस नसला तरी मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि यामुळे खरं तर गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि एकीकडे जर बघितलं तर विसर्ग देखील केला जातोय। एकूणच नाशिक जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे खरं तर बळीराजा देखील सुखावलेला आहे। दुबार पेरणीचं जे संकट आहे ते टळलेलं आहे आणि नाशिककरांचे पाण्याची समस्या आहे ती देखील मिटलेली दिसून येते। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।